सीबीआय चौकशी प्रगतीपथावर असल्याचं यावेळी दादा भुसेंनी म्हटलेलं आहे। प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सुद्धा दादा भुसेंनी दिलेली आहे। घोटाळ्यामुळे निश्चितपणे निराशा झाल्याचंही भुसेंनी म्हटलेलं आहे। घोटाळ्यामुळे निश्चितपणे निराशा झाल्याचं भुसेंनी म्हटले। सीबीआय चौकशी प्रगतीपथावर असल्याचंही त्यांनी म्हटले। नीट पेपरफुटी प्रकरणावर आता दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नीट परीक्षेसंदर्भात प्रतिक्रिया देऊन अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेची तयारी केली। या घोटाळ्यामुळे निश्चितपणे निराशा आहे। केंद्र शासनाने अतिशय गंभीरपणे हा विषय घेतलाय असं विधान भुसेंनी केलेलं आहे। आपल्या सर्वांना निश्चितपणे या गोष्टीचा खेद आहे। मला वाटतं की अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आणि या घोटाळ्यामुळे निश्चितपणे निराशा आहे। परंतु आपण जर बघितलं असेल तर केंद्र शासनाने अतिशय गंभीरपणे हा विषय घेतलेला आहे। सीबीआय चौकशी प्रगतीपथावर आहे। अनेक लोकांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचा संपूर्ण डिटेल खोल पर्यंत तपास त्या ठिकाणी सुरू आहे आणि या दृष्टिकोनातून नव्हे तर मला वाटतं की पाठीमागच्या काळापासूनच आम्ही पण क्लासेसच्या संदर्भामध्ये काही नियमावली करायला घेतलेली आहे। लवकरच त्याला अंतिम रूप देऊन आपल्या समोर